मागचा सामना देखील अवघ्या 34चा होता, मात्र तो सामना जवळपास बऱ्याच अंतराने जिंकला जांभूळवाडी क्रिकेट टीमने. आजच्या रात्रीतील शेवटची लढत तुमच्या समोर आम्ही कव्हर करतो आहोत. पुन्हा एकदा उपस्थित प्रेक्षकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे मनापासून स्वागत करत जाऊयात मॅचकडे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पिंट्या पाताडे आणि स्ट्रायकिंग एंडला डावखुरा बॅटर सचिन पंचाळ तयार. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांची मर्यादित लढत. यावेळेला प्रचंड वेगात बॉल मागे गेलाय, डॉट टिंब चेंडू पाहायला मिळालाय. पहिलाच निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी होते. याही वेळेला वेग आहे, वेग आणि ॲक्युरेसी पाहायला मिळाले. पिंट्या पाताडे वेगावरती सॉर होऊन रफ्तार से गिरफ्तार करते हुए, जबरदस्त वेग आहे, चांगली गोलंदाजी. 2 डॉट बॉल घेतले, प्रेशर थोडंसं वाढलंय, मात्र दबावामधून बाहेर यावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. पुलर लेनचा बॉल ऑन साइडला फटका आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू थांबवलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल, एकने खातं ओपन केलंय. स्ट्रायकिंग एजच्या फलंदाज सचिन पांचाळने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला भालचंद्र पांचाळ तयार. हा देखील एक प्रमुख आधारस्तंभ आहे. विश्वजित पांचाळ अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे, ज्याच्याकडे चांगला खेळ आहे, चांगली फलंदाजी आहे. आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये विश्वजित सारखी फलंदाजी सुरुवातीला फलंदाजीला येणं गरजेचं असतं, अन्यथा जर षटकं संपली तर थोडासा दबाव देखील वाढतो. मात्र एक रणनीती काहीतरी वेगळी आहे दाबवाडी क्रिकेट टीमची. मात्र ती काय रणनीती आहे ती येणारी काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. यावेळी ऑन साइडला फटका, बॅकवर्ड स्कूलला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला स्टॉप केले. एकच धाव, एकरी धावेने भालचंद्रने आपलं खातं ओपन केलंय. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा फलकावरती आहेत, 2 डॉट आलेत आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. टीमची धावसंख्या बिनबाद 2. सावध सुरुवात विश्वकर्मा दाबवाडी क्रिकेट टीमची. पिंट्या तयार. यावेळेला झेल टिपण्याची संधी आहे का पाहावं लागेल आणि चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला चाललाय. संकेत सावंत जोपर्यंत स्क्रीनवरती येईल परतीची फेकी केली आहे. वाह, काय फेकी आहे, बाउंड्री लाईन वरून अचूक अशी फेकी. यष्ट्यांच्या मागे थोडीशी चूक केली आहे कलेक्ट करण्यामध्ये विकास पाताडे याने, अन्यथा विकेट येण्याची शक्यता देखील होती. मात्र हे झटापट आहे, काहीतरी गोष्टी नक्की घडतात. कमी वेळेमध्ये तुम्हाला पटकन डिसिजन घ्यायचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये थोडीशी द्विधा अवस्था देखील होते. 2ने धावसंख्या पुढे गेली आहे. 4 बिनबाद 4. पुढचा बॉल पिंट्या पाताडेचा. पुलर लेनचा वेगावरती सॉर झाले तर पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. टिंब चेंडू आपण पाहिलाय आणि अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त 4 धावा खर्च केलेत. पिंट्या पाताडे याच्याकडे वेग आहे आणि ॲक्युरेसी देखील आहे. षटक क्रमांक 1 संपलाय. दाबवाडीचा संघर्ष चालू आहे आणि पहिल्या षटकात आलेत फक्त 4 धावा, बिनबाद 4. दुसरं षटक व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सोन्या पाताडे. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय भालचंद्रला. पहिल्या षटकात 4 धावा आले, त्यामुळे या षटकात आक्रमण होणार आहे हे मात्र स्पष्ट आहे. पिंट्या तयार. गोलंदाजी मार्कवरती सोन्या पाताडी तयार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय भालचंद्र. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळला, बॅकवर्ड्स करून बॉल डीप स्क्वेअर लेग मॉडलाईनच्या बाहेर. स्वॅग से किया है स्वागत.
भालचंद्र पांचाळ यांनी टीमची धावसंख्या वाढवली आहे 8. एक षटक एक चेंडूचा खेळ संपलाय. 1 बाउन्सचा इशारा देखील आलाय. यानंतर या षटकात अशा पद्धतीचा चेंडू तू टाकू शकणार नाहीयेस असा इशारा पंचांनी दिलाय. ऑप्टिक वरचा बॉल आपण पाहतोय डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 2 धाबांची लहर पाहायला मिळाली आहे. खरं तर पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा जवळ असण्याची आवश्यकता असते, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती सजवलाय बाउंड्री लाईन वरती, अन्यथा हा झेल देखील होऊ शकला असता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील तयार झालेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला चुकवत चेंडू कव्हर्सला चाललाय. याही वेळेला 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे आणि दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 12. विश्वजित पांचाळ अजूनही मैदानामध्ये येणं बाकी आहे, त्यामुळे विश्वजितने लवकरात लवकर मैदानामध्ये येण्याची आवश्यकता आहे जर का तुम्हाला धावा वाढवायच्या आहेत. विश्वजित पांचाळ ज्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत, मात्र समोरून चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोन्या पाताडे थोडासा मागडा जरूर ठरला. एक डॉट बॉल, एक विकेट. यावेळेला चांगला बॉल आहे. यॉर्कर लेनचा बॉल कमबॅक केलंय, परतीचा बिगुल वाजवलाय. यावेळेला कॉलिंग नाहीये आणि विकेट सरेंडर केली आहे. ही आत्महत्या केली आहे. आ बैल मुझे मारवाली कामगिरी आहे, कारण विश्वजितला मैदानामध्ये आणायचं आहे तर आपली विकेट सरेंडर करायची ही रणनीती आहे आणि त्यामुळे आपली विकेट सरेंडर केली आहे. फलंदाजीसाठी आलेल्या सचिनने पहिला विकेट डाऊन. धक्का क्रमांक 1. सचिन आउट. टीमची धावसंख्या 12. 13 धावा फलकावरती लागलेत. थोडेसे बिझी होत आहेत. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल आणि त्याला ड्राईव्ह केलं होतं, त्यानंतर फेकी झाली. नागसावंतवाडी क्रिकेट टुर्नामेंटचा आपण आनंद घेतो आहोत. नागसावंतवाडी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून शानदार क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन. आजच्या रात्रीतील ही शेवटची लढत आहे. आतापर्यंत 6 सामने आपण पाहिले. सामना क्रमांक 7 मध्ये आपण आहोत. जय हनुमान क्रीडा मंडळाने नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि विश्वकर्मा दाबवाडी क्रिकेट टीम डबाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणातच हा डिसिजन आपल्यापर्यंत येईल. आउट. OUT. नवीन फलंदाज विश्वजित पांचाळ, ज्याची वाट प्रेक्षक बघत होते, तोच खेळाडू आता मात्र मैदानामध्ये चाललाय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सोन्या पाताडे. भालचंद्रची साथ देण्यासाठी विश्वजीतची पावलं मैदानामध्ये वळली आहेत. जिसने विश्व को जीता है इस मैच को जीतेंगे क्या? गोलंदाज तयार. यावेळेला लेन बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे काऊ क्षेत्रामध्ये, परतीची फेकी येईल आणि जोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. थोडीशी लेझी फेकी आहे, तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची लहर प्रचंड वेगामध्ये आली आहे आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारली आहे 15. एक षटक 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. फलकावरती 15 धावा आहेत. शेवटचा चेंडू या षटकामधील फेकण्यासाठी सोन्या पाताडी तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म आउट द विकेट.
ऑफस्टिकच्या बाहेर वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. प्रचंड वेगात बॉल टाकायचा आहे, वाईड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू टाकायचा आणि त्याच प्रयत्नामध्ये वाईट बॉल देखील आली आहे. वाईडने धावसंख्या पुढे जाईल 16. शेवटच्या रजनीमध्ये देखील सामना अतिशय रंगतदार होणार आहे. बॅटची कडा फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. प्रवीण जोपर्यंत चेंडूची परती येईल एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. 1 षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना विश्वकर्मा दाबवाडी क्रिकेट टीमचा धावफलक आहे 1 आउट 17. परब गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे उत्तर गावठण प्रथमतः क्षेत्ररक्षण करते. विश्वकर्मा दाबवाडी क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल परब याचा बॉल यावेळेला आपण पाहतोय हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूपर्यंत कॅच पकडली आहे. बालचंद्र पांचाळ आउट. खूप चांगला एफर्ट दाखवलाय प्रफुल्ल परब याने. भालचंद्र पांचाळने थोडंसं निराश केलंय. आउट होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 12 धावा आलेत. प्रफुल्लच्याच गोलंदाजीवरती कॉटन बोल्ड स्वतःच्याच गोलंदाजीवरती कॅच टिपली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. त्यांना खातं ओपन करायचं बाकी आहे. ओमकार राणे ज्याच्याकडे क्षमता आहे. विश्वजित पांचाळ देखील मैदानामध्ये आहे. संघातला प्रमुख खेळाडू ज्यावेळेला सोबतीला असतो मैदानामध्ये त्यावेळेला फलंदाजी करण्याची एक वेगळी मजा असते, एक वेगळी ताकद मिळते. तेच काम करावं लागेल ओमकार राणेला. जास्तीची स्ट्राईक ही विश्वजितला द्यावी लागेल आणि जय हनुमान क्रीडा मंडळाला करायचंय काय तर विश्वजितला स्ट्राईक पासून थांबवायचंय. आल्या आल्या रिव्हर्सचा प्रयत्न इथे केलाय. बॅट वरती बॉल आला नाहीये. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. इकडे धावसंख्या बदलते. 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा फलकावरती आहेत. विश्वकर्मा दाबवाडी क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. विश्वजित पांचाळ स्ट्राईक वरती आलाय. या खेळाडूची एक खासियत आहे. या खेळाडूची तुम्हाला विकेट मिळवायची आहे तर ती सुरुवातीच्या सत्रामध्ये मिळवायची आहे. एकदा हा खेळाडू सेट झाला तर मात्र तो सामना फिरवू शकतो, ही त्याची क्षमता आहे. स्ट्रायकिंग येईल फलंदाज विश्वजित. या गोलंदाजी ट्रॅक वरती प्रफुल्ल. चांगला बॉल धीम्या गतीचा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे प्रफुल्ल परब याने. कौतुक करावं लागेल. विश्वजित सारखा एक तगडा खेळाडू समोर आहे ज्याला नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा अनुभव देखील आहे. 1 ने धावसंख्या बदलली आहे 19. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. फक्त 19 धावा आहेत. चौकार षटकारांची प्रतीक्षा प्रेक्षक करतायत. मात्र समोरून कडवट गोलंदाजी होते जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने. प्रफुल्ल परब गोलंदाजी ट्रॅक वरती. क्रॉस लाईनचा वापर आणि यावेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेची आजची ही पहिली रजनी आणि पहिल्या रजनीतील हा अंतिम मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉम्बॉक्समधून मी रोहन पवार सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली ही महत्त्वपूर्ण अंतिम लढत
आजच्या पहिल्या रणनीतीला आपण पाहतोय एका बाजूने जय हनुमान क्रिकेट टीम आणि बनाम त्यांच्या विरोधात ग्रंथिका जुळली आहे विश्वकर्मा दाबोवाडी क्रिकेट टीमची. प्रथम फलंदाजी करताना 33 धावा उभारल्या गेल्या आहेत आणि 34 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे जय हनुमान क्रिकेट टीमच्या समोर. 24 चेंडू आवश्यकता आहे 34 धावांची आणि आव्हान पेलण्यासाठी सलामीचे प्रारंभीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने विकास पातळे आणि त्या साथीला सोन्या पातळे सुशांत पातळेचे पावले देखील सरसवत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हे दोन प्रारंभीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. दरम्यान पंचांचा इशारा सामना चालू झाल्याचा पहिल्या षटकात आपण गोलंदाज तेजस राणेला पाहतोय. गोलंदाजी क्षेत्रात षटक क्रमांक 1 मध्ये तेजस राणेची वर्णी लागली आहे. आम्हाला मुख्य व्यासपीठावरती हिरो गाडीची चाबी सापडली आहे. जर कोणाची असेल तर ओळख पटवून आपण ती घेऊन जायची आहे. आमच्या व्हॉलेंटियर्सला हिरो गाडीची चाबी मिळाली आहे. जर कोणाची असेल तर आपण ओळख पटवून आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेऊन जा. क्षेत्ररक्षण पांघरले गेले. 2 क्षेत्ररक्षक आपण TCR सर्कलच्या बाहेर पाहतोय आणि ते षटकात गोलंदाज तेजस राणे सज्ज झाला आहे. समोर विकास पातळे तयार आहे. आजची या पहिल्या रणनीतील शेवट सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये 34 धावांची आणि पहिल्या षटकात गोलंदाज तेजस राणे सज्ज आहे. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं पंचांच्या डब्बा करून राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू 24 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. यावेळी पहिला चेंडू स्विचचा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. रिव्हर्शिपचं अस्त्र बाहेर काढलं गेलं आहे. क्रिकेटच्या क्षेत्रात ज्या फटक्याला दुधारी तलवार म्हणून ओळखले जाते. लागली तर आबाद नाही तर बरबाद असा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू गणला गेला आहे. पहिल्या चेंडूवर अचूक टप्पा साधलाय गोलंदाज तेजसने आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. विकास पातळी पहिला चेंडू थोडासा चाचपळताना पाहायला भेटलाय. स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न होता विकासचा, मात्र दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्यावरचा चेंडू हा गोलंदाज तेजसचा पाहायला भेटलाय. अति महत्त्वपूर्ण लढत आहे कारण नॉकआउटचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. यावेळी अचूक टप्प्यावरचा चेंडू पाहायला भेटलाय. स्लोवरचा मारा आहे. गती परिवर्तन केलं गेलं आहे. चेंज ऑफ द स्पीडचा वापर केलाय. गती परिवर्तन करताना आपण गोलंदाज तेजसला पाहिले. प्रारंभीचे 2 चेंडू हे अचूक गणले गेले आहेत आणि प्रारंभीचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले आहेत. टिंब चेंडूची नोंद झाली आहे आणि अजून देखील धावसंख्येचा श्रीगणेश होणं बाकी असणार आहे. पाठलाग करायचे 34 धावांचा थोडीशी शांत संयमी खेळी करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये विकास पातळीला. कासाडे गावाच्या इतिहासात प्रथमच आपण ही स्पर्धा पाहतोय. गाववाडी मर्यादित नाईट क्रिकेटचं आयोजन हे नागसवंतवाडीच्या वतीने केलं गेलं आहे. यावेळेस सापराकर चेंडू ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर आला फलंदाज आणि त्यामुळेच वाईड लाईन वाढली आहे. हा नवीन नियम आहे. फलंदाज सफल झाल्यानंतर नक्कीच वाईड लाईन वाढते आणि निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रारंभीचे 3 अचूक चेंडू आपण पाहिले आहेत गोलंदाज तेजस राणेचे. कौतुक करावं लागणार आहे. जखडून ठेवलं गेलंय विकास पातळीला कारण विकास पातळी हा मोठ्या फटक्यांसाठी जाणारा खेळाडू आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करणारा हा खेळाडू आहे आणि त्याला जखडून ठेवलं गेल्या मैदानाच्या आतमध्ये तेजस राणेकडून. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला भेटलाय. 30 तरार चेंडू आहे. आमचा वापर केला गेलाय. पुन्हा एकदा फलंदाजाकडे तितकं उत्तर नाही आहे. पुन्हा एका निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत आणि 4 चेंडूत एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज तेजस राणेने. जखडून ठेवले फलंदाज विकास पातळे. कुठेतरी चाचपळताना पाहायला भेटलाय. कुठेतरी खराब कामगिरी पाहायला भेटली विकास पातळेची कारण 34 धावांचा पाठलाग करताना अचूक गोलंदाजीवरती तुम्हाला तशी फटके देखील खेळावे लागणार आहेत. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिले आहे. लो स्कोरिंग डिफेंड करताना अचूक गोलंदाजी ही माडकादेवी जांभुवाडी क्रिकेट टीमची पाहायला भेटली आहे. यावेळेस मात्र खराब चेंडू आहे. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर असणारे चेंडू आहे. पंचाने दोन्ही हात समांतर केलेत. अतिरिक्त अवांतर दंडात्मक धावसंख्येची खून आली आहे. अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश झाला आहे. अतिरिक्त धाव सांघिक कोट्यात जमा होताना आपण पाहतोय. 1 धाव फलकावरती आहे. पहिल्या षटकाचा की प्रगती पथार गोलंदाज तेजस राणे यांनी एक अतिरिक्त धाव खर्च केली आहे. मात्र अजून देखील बॅटने एकही धाव आली नाही आहे आणि नक्कीच धावींच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विकास पातळे.
यावेळी सुरेख चेंडू पाहायला भेटला. चेंडू पडल्यानंतर बराचसा खाली बसलाय. सबमरीन डिलिव्हरी झाली आहे. आणखीन एका निर्धाव चेंडूची नोंद आपण पाहतोय. टिंब चेंडू गणला गेलाय. 5 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळले गोलंदाज तेजस राणेने. नाममात्र 1 धाव खर्च केली आहे, ती देखील अतिरिक्त स्वरूपात. म्हणजे आतापर्यंत नक्कीच की 5ची गोलंदाजी कंजूशीवाले षटक फेकले गेले आहे. नफीदुली गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज तेजस राणेची पहिल्या षटकातील बहुधा शेवटचा निर्णायक चेंडू हा गोलंदाज तेजस राणेचा आपण पाहणार आहोत. आणि समोर विकास पाताळे तयार आहे. विकास पाताळ्याला कुठेतरी हात खोलावे लागणार आहेत. मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेस मोठा फटका तपडीत नाही. बॅटची गडागी त्यावेळेस चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये आलाय. क्षेत्ररक्षकाची फिकी झाली आहे. तत्पूर्वी आपण एकीच धाव पाहतोय. एकेदा मिनिट सांगितली धावसंख्येत भर झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि प्रारंभीच्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 2 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. मागच्या सामन्यात देखील 34 धावांचा पाठलाग करायचा होता. मागच्या सामन्यात पहिल्या षटकात नाममात्र 2 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यावेळेस गोलंदाज चेतन शेट्टी होता आणि यावेळेस गोलंदाज तेजस राणे आहे. कौतुक करावं लागणाऱ्या गोलंदाज तेजस राणेचं अचूक गोलंदाजी केली आहे. जखडून ठेवलं गेलं आहे आणि विकास पाताळे हा प्रमुख खेळाडू आहे, ज्याच्यावर बरेच समीकरण अवलंबून असतं जयहनुमान क्रिकेट टीमचा. त्या खेळाडूला जखडून ठेवणं ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट असणार आहे. मात्र यावेळी समीकरण बदललं गेलं आहे. अजून देखील येणाऱ्या 18 चेंडूचा की शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये अजून देखील 32 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता समीकरण आपण बदलताना पाहिलं आहे. आणि यावेळेस गोलंदाजी मार्केवर झालेला बदल आपण पाहतोय. भालचंद्र पांचाच्या हातात चेंडू सुपूर्द झालाय. आणि जे आपण साखळी फेरीतील उद्या सामने खेळणार आहोत त्याचे लॉट्स या ठिकाणी या सामन्यानंतर पाडले जाणार आहेत. याची आपण नोंद घ्या. सर्व विजयी संघनायकांच्या उपस्थितीत आपण हे लॉट्स पाडणार आहोत. या सामन्यानंतर लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्व संघनायकांनी याची नोंद घ्या. जे विजयी संघाचे संघनायक आहेत आपण याची नोंद घ्यायची आहे. समीकरण बदललं आहे. येणाऱ्या 18 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळी षटक क्रमांक 2 मध्ये भालचंद्र सज्ज झालाय. यावेळी सारख्या हाताने निश्चय करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक होता त्याला भेदत चेंडू आलाय. बाउंड्रीच्या बाहेर विकास पाताळेच्या बॅटमध्ये आलाय. पहिला मोठा धमाका संजीवनी चौकारासाठी. तो फटका लगावला गेला आहे. नक्कीच पहिल्या षटकात थोडासा चाचपणा पाहायला भेटला होता विकास पाताळे. मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले गेले आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. तो मोठा फटका लगावला गेला आहे. धावसंख्या वधारताना आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावरती. यावेळी श्रीवशिपशास्त्र बाहेर काढला गेला आहे. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला भेटलाय विकास पाताळेचा. सरळ बॅटने धावा येत असताना बॅट उलटी करण्याची गरज नाही आहे. मात्र मोह आणि त्या मोहकाच्या जाळ्यात अडकवलं गेलं आहे. निर्धाव चेंडूची नोंद आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या धाव फलकावर स्थिरावली गेली आहे. 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळी स्लोवर फुलटाचा चेंडू समोर उडवण्याचा प्रयत्न आहे. ऑनसाइडला केलाय. विजन मध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पिकी झाली आहे आणि यावेळेस पावलं वळली आहे दुसऱ्या धावेसाठी. धावबाची संधी आहे का? डायरेक्ट हिट आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विकास पाताळेची खेळी समाप्त झाली आहे. धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नाच्या नादात विकास पाताळे ठरलाय तंबूचा पहिला शिकार. गुरुपरबची पावलं वळली गेली आहेत. गुरुपरबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एखाद्या वेळी सांगितलं धावसंख्या वधारली आहे. 7 धावा धाव फलकावरती आहेत.
आणि गुरुपरब मैदानावरती आल्या आल्या बक्षिसांची खैरात झाली आहे. जर गुरुपरबने षटकार टोकला तर आबा पाताडे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम लागू होणार आहे. आपण याची नोंद घ्या. जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं इनाम असणार आहे गुरुपरबसाठी. आणि यावेळेस गोलंदाज बालचंद्र पुन्हा एकदा. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू आहे मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर गेले आहेत. अव्वंतर चेंडूची खून आली आहे. क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा गेला जाता तो अतिरिक्त चेंडू फेकला गेलाय. अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्या उभारी घेताना आपण पाहतोय 8 धावा फलकावरती आहेत. यावेळी आडव्या बॅटने मोठा फटका तोलण्याचा प्रयत्न नाही. विथ अलंदकार पेट काऊकोनर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि फेकी होईपर्यंत एकेरी धावेची लढत आपण पाहतोय. एकेरी धावेच्या मैत्रीने पुन्हा एकदा धावसंख्या वधारली आहे. एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये काढल्या जात आहेत. धावफलक हलका ठेवण्याचा प्रयत्न आहे. 34 धावांचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. आणि ते मोठे फटके कोणता फलंदाज खेळणार आहे हे पाहावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली आहे. यावेळी सफल क्रॉसचा वापर केलाय. त्यानंतर चेंडूला भिरकवलाय. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास आहे आणि क्षेत्ररक्षकाने चेंडूतील लढतीत अंतिम क्षणी क्षेत्ररक्षकाने चेंडूवर ताबा मिळवलाय आणि यावेळेस खराब फेकी झाली आहे आणि खराब फेकीचा फायदा उठवता आला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये धुंडू रे साजना धुंडू अशी स्थिती आपण फलंदाजांमध्ये क्षेत्ररक्षकांमध्ये पाहतोय. फेकी झाली होती मात्र तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये आपण धावांची लहर पाहिली आहे. धावसंख्या वधारली आहे. 12 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर आहे. पहिले षटक ही 90 तुले आपण पाहिलंय मात्र या षटकात कुठे धावा गोळवण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे. सलगचे 2 षटकार 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो गुरुपरब. सलग 2 षटकार खेचले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आबा पाताड याच्याकडून गुरुपरबसाठी सुवर्ण संधी असणार आहे. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 12 धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पांगुरला गेलाय. आजच्या पहिल्या रणनीतीतील शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नॉकआउटची लढत आहे आणि दोन्ही संघांना हार मान्य नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका तोलण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कडा घेत यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू आलाय. फिकी झाली आहे आणि यष्टीरक्षकाच्या हातात फिकी होईपर्यंत पुन्हा एकदा आपण एकेरी धावेचे रूपांतर हे दुहेरी धावांमध्ये होताना पाहिलंय. दुहेरी धावांच्या संघामध्ये धावसंख्या वधारली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे आणि प्रारंभीच्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे या षटकात नक्कीच धावा जमवल्या गेल्या आहेत. मोठी फटकेबाजी झाली आहे. एकेरी दुहेरी धावा आपण पाहिल्या आहेत दोन्ही फलंदाजांकडून. सेन्सिटिव्ह क्रिकेट आपण पाहिलंय. विकास पातळी माघारी परतल्यानंतर एकेरी दुहेरी धावा ची पुंजी जमवताना आपण पाहिलंय. सोन्या पाताडीने कुठेतरी सावधगिरी बाळगली आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे. सोन्या पाताडे मोठ्या फटक्यांसाठी जाणारा खेळाडू आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला एकेरी दुहेरी धावा जमवताना पाहिलंय. समीकरण बदलताना देखील आपण पाहतोय. येणाऱ्या 12 चेंडूचा की शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता ही मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान क्रिकेट टीमला. मात्र यावेळेस गोलंदाजी मार्गावर स्वतः संघ नायक संघ कर्णधार संघ शिलेदार विश्वजित पांचाळला आपण पाहतोय. समीकरण बदललंय. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंगला सोन्या पाताळे तयार आहे. नॉन स्ट्रायकिंगला गुरु तयार आहे आणि गोलंदाजी मार्गावर विश्वजित पांचाळ सज्ज आहे. ठीक आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं पंचांच्या डाव्या बाजूकडून रटम उबर द विकेटने विश्वजितचा हा पहिला चेंडू. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे 20 धावांची. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर थोडासा अडथळा येताना आपण पाहिलाय. थोडासा अडथळा आलाय गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वजित सज्ज होताना आपण पाहणार आहोत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सोन्या पुन्हा एकदा सज्ज आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. कारण कासाडेगावात पहिल्यांदाच नाईट स्पर्धेचं आयोजन गाव मर्यादित आणि या वाडी मर्यादित स्पर्धेचं आयोजन केले गेले आहे नागसवंतवलीच्या वतीने आणि याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण मिळताना पाहिला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी सफल क्रॉसचा वापर केलाय आणि यावेळी चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईन लेगला आलाय. एकेरी धावेची लहर तोपर्यंत रोखू शकणार नाही आहे. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या वधारली आहे.
15 धावा धावफलकावरती. समीकरण बदललं गेलं आहे. येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे आणि 11 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाविकाने समीकरण बदलत आहे. यावेळेस आपल्याकडे चेंडू आहे. फटका फसलाय का? चेंडू बराच काळ हवेत आहे आणि यावेळी झेल जमिनीला दान झाली आहे. जीवनदान मिळाले मैदानाच्या आतमध्ये. गुरु परोबला प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहिली. शॉट फाईन लिखला क्षेत्ररक्षकाची. मात्र यावेळेस पंचांचा इशारा आलाय. नो चेंडूचा. ही सुवर्ण संधी असते रे. पंचांचा इशारा नो चेंडूचा आलाय. गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय आणि यावेळी पुढे सांघिक धावसंख्या आपण पाहतोय. उभारी घेताना 17 धावा धावफलकावरती आहेत आणि फ्री हिट सुवर्ण संधी चालून आली आहे सोन्या पाताडीला. गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय. थ्रो गोलंदाजी या स्पर्धेत अजिबात चालला नाहीये आणि त्यामुळेच गोलंदाजाला बाद केले गेले, दंडित केले गेले. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर झालेला बदल आपण पाहतोय. सचिन पांचाळ बली पांचाळच्या हातात चेंडू सुपूर्द झालाय. मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी असते. मनाजोगा फटका खेळण्याची संधी चालून आली आहे फलंदाज सोन्या पाताडेला. कारण नो चेंडू कधीच एकटा येत नसतो. तो येताना फ्री हिट सोबत घेऊन येत असतो आणि तीच फ्री हिटची सुवर्ण संधी. मनाजोगा फटका खेळण्याची संधी, ज्या संधीवर फलंदाज बाद असला तरी नाबाद असतो आणि ती संधी चालून आली आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पांगुरला गेले. गोलंदाज सचिन सज्ज झालाय. स्ट्रायकिंगला फलंदाज सोन्या पाताडे तयार आहे. क्षेत्ररक्षण बदल करता आपण इष्टरक्षक संघनायक विश्वजितला पाहतोय, कारण सामना चुरशीचा आहे. अंतिम सामना आहे, नॉकआउटचा मुकाबला आहे. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. यावेळेस खराब चेंडू पाहायला भेटलाय. भरकटलेला मारा, अव्वंत चेंडूची खून आली आहे. अतिरिक्त दंडात्मक धावसंख्येचा इशारा आलाय आणि यावेळेस दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावसंख्येत भर झाली आहे. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती फ्री हिट सुवर्ण संधी अजून देखील असणाऱ्या सोन्याला. यावेळेस पुन्हा एकदा शफलकरचा वापर केलाय. मात्र निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे. बॅटचा आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूने सांगता झाली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक चेंडूने समीकरण बदलताना आपण पाहतोय. 10 चेंडूने अजून देखील 16 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. म्हणावं तसं कठीण आव्हान नाही आहे आणि म्हणावं तसं सोपं आव्हान देखील नाही आहे, कारण दोन्ही संघाकडे क्षमता आहे. मात्र क्षमता कोणता संघ सिद्ध करणार आहे हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातोय, कारण दोन्ही संघांना माहिती आहे या सामन्याचं महत्त्व. नॉकआउटचा मुकाबला आहे. जो संघ जिंकणार आहे तो पुढील फेरीत प्रवेश करणार आहे आणि जो संघ हारेल त्याचं आव्हान समाप्त होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना हार मान्य नाही आहे. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज सचिन सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्ट्रेक चेंडू पाहायला भेटलाय. बॅकफूट पॉईंटवरून पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र 30 स्तरात इष्टरक्षकाच्या गोदीमध्ये विसावलाय. बॅटच्या आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूने नोंद झाली आहे. टिंब चेंडूची गणना आहे.
निर्धाव चेंडूचे समीकरण पुन्हा एकदा बदललं आहे. 500 पुन्हा एकदा परतले गेले आहेत. येणाऱ्या 9 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 9 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 16 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू समीकरण बदलतोय. प्रत्येक धाव समीकरण बदलणारे ठरते आहे. सामना कोणता संघ जिंकणार आहे? यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू गणला गेलाय. आणखीन एक दंडात्मक धावसंख्या आपण पाहणार आहोत. थोडंसं लांबवलेलं षटक आहे. थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे षटकात. महागडी गोलंदाजी आहे. अतिरिक्त सांगितली धावसंख्येत भर झाली आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदललं आहे. 9 चेंडू आणि आवश्यकता आहे 15 धावांची. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय का? चेंडू बराच काळ हवेत पाहायला भेटलाय. मात्र चेंडूचा प्रवास आहे नो मॅन्स लँड. निर्जन स्थळी चेंडू अडललाय आणि तत्पूर्वी एकेरी धावेची लहर आपण पाहिली आहे. एका धावेने धावसंख्या वधारली आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा समीकरण बदलताना आपण पाहतोय. येणाऱ्या 8 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. अति महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या आजच्या रजनीमधील शेवटचा मुकाबला आपण पाहतोय. एका बाजूने जय हनुमान क्रिकेट टीम आणि त्याच्या समोर विश्वकर्मा दाबोडी क्रिकेट टीम. 34 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 20 धावा उभारले गेले आहेत आणि आता मध्ये समीकरण आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेस फुलटाचा चेंडू आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय का? एक्स्ट्रा गवरला क्षेत्ररक्षक आहे. त्याला भिडलाय आणि तदनंतर चेंडू आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या पलीकडे संजीवनी चौकार. झाली आहे. बडे मंच पे बडा पंच देण्याचा प्रयत्न गुरुपरबचा आपण पाहिला आहे आणि या मोठ्या फटक्याने धावसंख्या वधारली आहे. 24 धावा धावफलकावरती. यावेळी पंचाकडे दाद मागितली आहे. दादेला साथ दिली आहे. अतिरिक्त धावेची भर झाली आहे. क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा गणला जाता, चांदा टू बांदा अशी ज्याची चेंडूची गणना केली जाते, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू फेकला गेला आहे. धावसंख्या वधारताना आपण पाहतोय. थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे. लांबवलेलं षटक आहे. महागडे षटक आपण पाहिलं आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बदललं आहे. 7 चेंडूचा काही शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यावेळेस कुलवट टप्प्यावरचे चेंडू आहे. खुदून काढलाय. ऑन साईडला उडवलाय. यावेळेस कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र फेकी झाली आहे आणि फेकी होईपर्यंत आपण दुहेरी धावा पाहिल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का? मात्र दुहेरी धावांवर समाधान मानावं लागले. दुहेरी धावांच्या संघामध्ये धावसंख्या वधारली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बदललंय. येणारा निर्णायक 6 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अपयशाच्या वाटेवर चालत राहिला तर नक्कीच तुम्ही एक दिवस यशाच्या शिखरावर पोहोचाल. मात्र मैदानाच्या आतमध्ये ही लढत अंतिम क्षणापर्यंत पोहोचली आहे. निर्णायक 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. नेमका कोणता संघ विजय होणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत. कारण ही अंतिम लढत आजच्या रजनीमधील दोन्ही संघांना समान संधी आहे. निर्णायक 6 चेंडू. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण सोन्या पाताळेला पाहतोय. कुठेतरी शांत संयमी खेळ सोन्या पाताळीची झाली आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणार हा खेळाडू आहे. मात्र विकास पाताळे माघारी परतल्यानंतर थोडासा सावध पवित्रा त्याने घेतलाय आणि एकीर धुवीरतामुळे धावफलक रोटेट केले गेले आहे. मात्र दुसऱ्या बाजूने एक्सिलेटर दिला गेलाय. टॉप गिअर टाकला गेलाय गुरुपरब कडून आणि त्याच्या पटपटवर आपण मोठे फटकेबाजी पाहिली आहे. शेवट षटक आहे. शेवट षटकात चेंडू सुपूर्त झालाय संजय पांचाळच्या हातात. संजय पांचाळला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. शेवट षटकात 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण पांघुरले गेले. दोन्ही संघांना हार मान्य नाहीये. सामना कंपल्सरी चेस स्वरूपाचा आहे. 6 चेंडूमध्ये तुम्हाला 7 धावा बनवावेच लागणार आहेत.
6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला सोन्या तयार आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संजय तयार आहे. दर्पण असणार आहे, मात्र दर्पण जुगारून खेळी करावी लागेल या लढतीमध्ये. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. यावेळेस शपल क्रॉसचा वापर केलाय, चेंडूला भिरकवलाय. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू आलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले बाउंड्रीची भेट. आलाय संजीवनी, चौकार. फटकेने सामना आपल्या दिशेने खेचताना आपण पाहिलंय. सोन्या पातळीला समीकरण बदललंय. येणाऱ्या 5 चेंडूचा की शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सोन्या पुन्हा एकदा सज्ज आहे. आता दुसऱ्या बाजूने गोलंदाज संजय. अचूक टप्पा साधावा लागणार आहे. अजून देखील सामन्यात कुठेतरी संधी असणार आहे दाबोडी संघाला, मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस हा प्रकारचा चेंडू आहे. शपल क्रॉसचा वापर केलाय, चेंडूला भिरकवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सोन्या पातळीच्या बॅटमधून हा विजयाचा षटकार आलाय, विजयाचा बिगुल वाजवलाय आणि या अंतिम सामन्यात विजयसी प्राप्त केलाय जय हनुमान क्रिकेट टीमने आणि पराभव पत्करावा लागलाय विश्वकर्मा दाबोवाडी क्रिकेट टीमला. आव्हान समाप्त झालंय दाबोवाडी क्रिकेट टीमचा. मात्र अंतिम क्षणी सोन्या पातळीची झुंज आपण पाहिली आहे. अरे मुख्य व्यासपीठावरती आपण उद्याच्या सामन्याचे लॉट्स पाडतोय. जे 7 संघ जिंकत पुढील फेरीत प्रवेश करताना आपण पाहिले आहेत त्या सर्व संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावर समोर या आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी